येस. वरती गोष्टी महिलांना पण दिसून असं चांगल्या प्रकारे कुठे घेतात मुलींची कोण कुठं आले कोण सांगतील तुम्हाला घेऊन तिथं गोष्टीची पण सुविधा आहे. लेडीज सेक्शन अशा प्रकारचे सिलेबस असतो. आपण सांगितलं कुल पद्धती सकाळी योग असतात. आमच्या मॅडम विकेआर न्यूज आवाज युवकांचा यूट्यूब चॅनलमध्ये गणेश करता आपल्या स्वागत करतो. आज आपण राजेंद्र पवार आणि संदीप कुलकर्णी जे RCT सेंटरचे सिनियर फॅकल्टी आणि ज्युनियर फॅकल्टी आहेत, म्हणजे वरिष्ठ प्रशिक्षक आणि ज्युनियर प्रशिक्षक म्हणून आपल्यासोबत आहे. तर राजेंद्र पवार सर आणि कुलकर्णी सर आपल्या दोघांचं विकेआर न्यूजमध्ये स्वागत करतो मी. धन्यवाद सर. सर्वात पहिले मला सांगा RCT सेंटर म्हणजे काय? सर RCT सेंटर म्हणजे रुरल स्टेट डेव्हलपमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तर खरं तर याची जी घटना आहे हे पद्मभूषण डॉक्टर वीरेंद्र हेगडे सर यांच्या संकल्पनेत तयार झालेले आहे. दक्षिण कर्नाटकमध्ये असं नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये धर्मस्थळ नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये डॉक्टर वीरेंद्र हेगडे सरांनी स्वतःचं फाउंडेशनवर रूट सिटी संस्था स्थापन केली आणि ते गुरुकुल पद्धतीचं होतं. आणि त्याचं ते सेंटरचं इतकं महत्त्व वाढलं की मग सरकारच्या पण लक्षात आलं काहीतरी एक वेगळं ट्रेनिंग आहे, म्हणून सरकारने ह्या रूट सिटीचा अभ्यास केला आणि ते मॉडेल उचलून 2011 पासून पूर्ण भारतामध्ये हे RCT आणि रूट सिटी लागू केलेले आहे. आता RCT रूट सिटी लागू झाल्यावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी लीड बँक असते त्या लीड बँकेने हा प्रोजेक्ट राबवायचा असतो. त्याच्यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याची जी लीड बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र, नाबार्ड, मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्तमने हे प्रभाग काढत असतात. त्याच्यामध्ये हे जे मेन असं आहे की जो कोणी सूची बेरोजगार युवक असेल जिल्ह्याभरामधला त्याच्यामध्ये उच्चता स्किल जागृत करण्याचं काम RCT करत असते. त्याच्यामध्ये एक प्रकारचे मोफत प्रशिक्षण देतो. त्याच्यामध्ये टेक्निकल ट्रेनिंग, नॉन टेक्निकल ट्रेनिंग, ॲग्रिकल्चर ट्रेनिंग आणि व्यावसायिक प्रशिक्षण हे मोफत दिले जातात. त्याच्यामध्ये जेवण, राहणं आणि प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. फक्त याचे प्रशिक्षण हे गुरुकुल पद्धत असल्यामुळं टेक्निकल ट्रेनिंग घेत असतं. त्यासाठी आम्ही वर्षभराची ट्रेनिंग कॅलेंडर तयार करतो आणि याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी ट्रेनिंग करत असतात. मग याच्यामध्ये 6 दिवसापासून एक महिन्याचे प्रशिक्षण मोफत दिले जातात. अशा प्रकारचं ट्रेनिंग हे चालतं आणि ट्रेनच्या काळामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व, सॉफ्ट स्किल्ससुद्धा गेट डेव्हलपमेंट केले जाते. अशा प्रकारचं ट्रेनिंग हे जिल्ह्याभरामध्ये ज्या RCT दिले जातं. या ट्रेनिंग सेंटरमध्ये जे विद्यार्थी आहेत ते शहराचे असतील की ग्रामीणचे असतात? हां सर, शक्यतो हे रुरलसाठी म्हणजे फक्त ग्रामीण भागाच्या मुलं आणि महिलांसाठी ट्रेनिंग केलं जातं. याच्यात आपण विद्यार्थ्यांकडून काही मानधन घेतो का? विद्यार्थ्यांकडून आपण काही मानधन घेतो का? याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही, कोणत्याही प्रकारची नाही. त्यासाठी RCTमध्ये डायरेक्टर पद असतं. ते पद म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचे सिनियर मॅनेजर असतात. सध्या आपल्या RCTमध्ये गणेश सर्वे सर हे संचालक म्हणून काम पाहत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम पाहत असतो. आणि ते विद्यार्थ्यांना जे राहण्याची सोय, जेवणाची सोय, तर हा जो पैसा आहे तर
आणि किंवा हे जे मानधन आहे, तर हे कोण देतं मग या RCT सेंटरमध्ये? हे सर्व हे ग्रामीण मंत्रालयामार्फत दिले जातात. आणि इथे विद्यार्थ्यांना सहभाग जर घ्यायचा असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल? त्यासाठी आम्ही काय करतो, पूर्ण जिल्हाभरामध्ये जसे आमचे ज्युनियर फॅकल्टी असतील, सगळे कुलकर्णी सर किंवा आमचे गणेश सर आणि आम्ही खेडोपाडी जातो. म्हणजे आणि ग्रामपंचायत लेवलला काही NGO असतील, सेवाभावी संस्था असतील, तसंच पशुसंवर्धन डिपार्टमेंट असेल, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग अभियान म्हणजे उमेद अभियान असेल, माविम असेल, त्यानंतर ग्रामपंचायत लेवलवर सुद्धा आणि किंवा ते आमच्या मुलं जे ट्रेनिंग करून जातात ते सुद्धा खेडोपाडी जाऊन अवेअरनेस कॅम्प भरवतात. त्या कॅम्पमध्ये सुद्धा आम्ही RCTची माहिती देत असतो. त्या माहितीच्या आधारे आणि प्लस जिल्ह्याभरामध्ये जे मीडिया आहे, तर तुमचं प्रिंट मीडिया असेल, तुमचं डिजिटल मीडिया असेल, या मीडियासुद्धा आम्हाला या ठिकाणी कॉप करतो आणि त्याद्वारे मुलांची निवड करतो. आणि निवड झाल्यावर आमचे ट्रेनिंग कॅलेंडर असतं. ते ट्रेनिंग कॅलेंडर प्रत्येक जिल्ह्याच्या, प्रत्येक तालुक्याच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग अशा ठिकाणी लावलं जातं आणि त्याद्वारे मुलं या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येतात. मौलिक पाठ्यदानांची मुलाखत घेतो, मुलाखत झाली, निवड झाली की त्यांना ट्रेनिंग दाखवतो. अशा प्रकारे ट्रेनिंग चालतं आणि कोणत्या प्रकारचं फी या ठिकाणी घेतली जातं. विद्यार्थ्यांना आपण किती दिवसाचा कोर्स असतो किंवा आणि कुठले कुठले कोर्स असतात? त्याच्यामध्ये असतात काही तांत्रिक कौशल्य स्किल असतात. त्याच्यामध्ये मोबाईल रिपेअरिंग हा 1 महिन्याचा कोर्स आहे, घरगुती वायरिंग अँड रिपेअरिंग हा 1 महिन्याचा आहे, CCTV इन्स्टॉलेशन 6-10 दिवसाचा आहे, AC आणि फ्रीज रिपेअरिंग हा 1 महिन्याचा आहे, मोटर रिवायडिंग हा 1 महिन्याचा आहे, घरगुती उपकरणं अँड रिपेअरिंग हा 1 महिन्याचा आहे. नंतर मेन्स पार्लर, तसं ब्युटी पार्लरचं मेन्स पार्लर हा 1 महिन्याचा कोर्स आहे, ब्युटी पार्लर 1 महिन्याचा आहे. नंतर घरगुती AC फ्रीज रिपेअरिंग हा 1 महिन्याचा आहे. नंतर महिला टेलरिंग अँड फॅशन डिझायनिंग हा 1 महिन्याचा कोर्स आहे. त्यानंतर शेती आधार आहे, त्याच्यामध्ये डेअरी, पोल्ट्री, गोट फार्मिंग, नर्सरी मॅनेजमेंट अशा प्रकारचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जातं. आणि हे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना जे शिक्षक असतात, हे शिक्षक लोकांना आपण कुठून अवेलेबल करतात किंवा मग कसं असतं? त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत आम्ही जे ट्रेनर असतात त्यांना आम्ही ट्रेनिंगसाठी पाठवतो. त्यांना DST म्हणजे डोमेस्टिक स्टेट त्यांना मागतात. ते ट्रेन झालेले आणि चांगल्या प्रकारचे तज्ज्ञ त्या ठिकाणी बोलले जातात. तर आपण बघितले की या RCT सेंटरमार्फत इथं विद्यार्थ्यांना राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे. फक्त त्यांनी RCT सेंटरचं माहिती जर बघितली तर त्यांनी फक्त येण्याचा आणि जाण्याचा खर्च करायचा आहे. बाकी इतर जो काही खर्च आहे तो सगळं RCT सेंटर उचलते. आणि माझ्या मते चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांना एक आव्हान करू इच्छितो की सरांनी जे काही कोर्स सांगितले ते या कोर्सची मार्केटमध्ये हजारो नाही तर लाखोनी सुद्धा फी आहे. पण इथे RCT सेंटरमार्फत ती फुकटमध्ये दिली जाते, मोफत दिली जाते. तर तुम्ही याचा लाभ घ्यावा असं विद्यार्थ्यांकडे आवाहन करण्यात येते. आणि राजेंद्र पवार सर आणि समीर कुलकर्णी सर आपण वेळ केला त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांचे आपले आभारी. धन्यवाद. माझा जो रोल आहे इथे तर इथे जे काही बॅचेस चालतात तर त्या बॅचेसच्या मधलं जे EDPचा जो पार्ट आहे, EDP म्हणजे उद्योजक प्रशिक्षण. तर याच्यामध्ये कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, कंप्लेंट कशी घालायची, कम्युनिकेशन स्किल कसं पाहिजे, सॉफ्ट स्किल कसं पाहिजे, बँकेमध्ये जाण्यामध्ये रिपोर्ट सादर करताना कुठल्या गोष्टीची सावधता बाळगायला पाहिजे, मॅनेजरशी कसं बोलायचं, इतर लोकांशी कसं बोलायचं, आपला टोन कसा पाहिजे. त्याच्यानंतर अजून इथे योगा वगैरे असतो. काही सगळे विद्यार्थी आहेत ते योगा वगैरे श्रमदान करतात आणि त्यांना उद्योजक बनण्यासाठी आम्ही प्रेरणा देत असतो. जेणेकरून इथून बाहेर गेल्यानंतर पूर्णपणे ते सक्षम होऊन स्वतःचा व्यवसाय करण्यामध्ये कोणत्याही कमतरता. माझे नाव रोहिणी सुदीप पवार. मी मालेगाव तालुक्यातून कवळणे या खेड्यातून आले. माझं नाव अनिता लक्ष्मण मोहन. मी कळवण तालुक्यातून देसगाव या गावातून आले. माझं नाव सोनाली कृष्ण पवार. तसेच सगळी ग्रामीण भागातून मालेगाव तालुक्यातून आलेली आहे. मॅडम तिथं काय शिक्षण देतात किंवा काय प्रशिक्षण देतात? मी इथं ब्युटी पार्लरच्या बॅचसाठी आले. काय अनुभव होता? सर माझा अनुभव असा होता की मी माझी आई मला नाही म्हणत होती की सरकारी योजना कशा असतील बा, तिथं कसं शिकवलं जात असेल बा, त्याच्यामुळे जाऊ नको आपण प्रायव्हेट क्लास लावू. पण मी माझ्या स्वतः वहिनीचा प्रायव्हेट क्लास त्यांनी लावला होता मालेगावला. तर 25,000 रुपये फी होती सर. आणि त्यांना रोज अपडाऊन पण करावं लागायचं. ते 80 रुपये भाड्याला रोज. हां 80 रुपये रोज भाडं पण लागायचं सर. त्यांच्या संस्था आहेत त्याच्यात आणि याच्यात जमीन आसमानचा फरक आहे डायरेक्ट. टाईम टू टाईम चहा होतो, टाईम टू टाईम जेवण होतं. प्लस तर आम्हाला स्वतःचं ताट आम्ही जेवतो ते सुद्धा आम्ही घासत नाही, एवढी सोय आहे या RCT मध्ये. आणि पवार सर म्हटले, पवार सरांना
एकदम स्टेट लेवलचे गुरु आहेत ते आमचे. तर त्यांच्याकडे आम्ही म्हणजे आमच्या ग्रामीण भागातले काही शब्द हे त्यांना समजत नाही, तरी पण ते आम्हाला खूप चांगल्या रीतीने सपोर्ट करतात. आणि मॅडम सर पार्लरचा थ्रेड म्हणजे दोरा, याच्यासाठी फ्लड सुद्धा नव्हता मला माहीत, पण इथं आल्यानंतर मला 12 दिवस झाले. स्वतः पूर्ण विश्वास आहे की मी स्वतःचा एक स्वयंरोजगार चालू करेल. आणि मला स्वतःवर विश्वास आहे का या आर्ट सिटीमध्ये येणारा माणूस हा कधीच वाया जाणार नाही. करू शकते असं मला वाटतंय आता. आणि इथे राहण्याखाण्याच्या सर्व सोयी एकदम व्यवस्थित आहे. साधना मॅडम पहिल्यांदा साधना मॅडमांना बघितलं, वाटलं होतं मॅडम कशा असतील, मॅडम किती स्ट्रिक्ट असतील, कसं होईल काय होईल, माझ्या होईल की नाही. परंतु साधना मॅडमांना भेटल्यानंतर मॅडमांनी एवढ्या चांगल्या स्वरूपाने शिकवलं, जी गोष्ट मला समजली नाही विचारच मॅडमांना विचारलं, मॅडम हे कसं करायचं. तर मॅडम कधीही चिडल्या नाही, कधीही प्रत्येक एक गोष्ट समजावून सांगितलं आणि सांगतात नाही बेटा असंच करायचं, ती तसं घेतली तसंच करायचं. प्रत्येक एक गोष्ट चांगली आहे. आणि हे 1 रुपयाही लागत नाही, सर्व फ्रीमध्ये आहे. जेवण राहणं खाणं पिणं सर्व काही एकदम फ्रीमध्ये आहे. आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की अजून कोणी ग्रामीण भागात येत असेल तर माझ्यावरती विश्वास करून डोळे बंद करून इथे त्यांनी यावे, अशीच माझी अपेक्षा आहे. केआर न्यूजचे जेवढे संस्कारी आहेत आणि जे काही न्यूज जे बघणार आहेत त्यांनी बघितलं आहे की महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था तर आहेच आहे, परंतु तिन्ही महिलांचा विद्यार्थ्यांचा तुम्ही जो कॉन्फिडन्स बघितला आहे तर त्या कॉन्फिडन्सवर तुमच्या लक्षात येऊन जाईल का जे बाहेर तुम्हाला पैसे देऊन मिळणार आहे ते तुम्हाला इथं फुकट मिळणार आहे. आणि इथून तुम्ही तयार होऊन बाहेर पडणार आहेत आणि एक यशस्वी उद्योजक तुम्ही बाहेर होणार आहेत. केआर न्यूजमध्ये आपल्या तिघांचे स्वागत. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. रोहिदास यशवंत शहा. मला एक सांगा की आपण किती % आपण घेतो आणि कुठला व्यवसाय आपण निवडला. काय तुम्हाला इथला अनुभव काय प्रशिक्षण मिळतं इथला काय अनुभव होता. इथला अनुभव असा आहे की म्हणजे मी जेव्हा शेतीकडे शेळी पालन करत होते तेव्हा पारंपरिक पद्धतीने इथं आल्यावर मला कळालं की शेळी पालन कसं केलं पाहिजे आणि समाजात कसं वावरलं पाहिजे आपण याविषयी माहिती भेटली. आणि इथली जी गुरुकुल पद्धत आणि इथं शिकवणाऱ्या शिक्षकांची जी हे आहे ती एकदम उत्कृष्ट दर्जाची आहे. आपल्याला कसं प्रशिक्षण म्हटलं. तर आम्ही खेडेगावातून आलेलो, ग्रामीण भागातून आलेलो पण आलो. आणि आम्हाला हे जे डेव्हलपमेंट कशी होती शेळ्यांमध्ये, जे लोक पहिल्यापासून पारंपरिक शेळी पालन करतात त्याच्यापासून व्यवसाय कसा करता येईल त्याच्याबद्दलचं आम्हाला नॉलेज इथं आल्यानंतर जे भेटलं ते असं वाटायला लागलं की याच्यापासून आपण काहीतरी करू शकतो. आणि इथं अतिउत्तम प्रकारे जसे चांगले ट्रेनरच्या माध्यमातून आम्हाला एकदम असं डीपमध्ये आणि आमच्या देहामध्ये उजेड पडेल आणि त्या प्रकारे आम्ही करू अशा प्रकारचं आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. आपल्याला काय अनुभव आला? मला एक अनुभव आला की कोणत्या प्रकारे आपण शेळी पालन केलं पाहिजे, कोणत्या प्रकारे काय सांगितलं आणि आम्हाला सर आले शिकवायला. आपण बघितलं आहे की फक्त जनरल जे व्यक्ती किंवा कास्ट वगैरे न इथं पकडतात, सर्व समाजातली आणि सर्व धर्मातली आणि अपंग हे सर्व इथं प्रशिक्षण घेत आहेत. आणि सर्वजण जे इथं प्रशिक्षण मिळते त्या समाधानी आहेत. तर आपण एकदा इथं भेट द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. केआर न्यूज आवाज युगाचा. जय हिंद जय भारत.